शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सिमरन शेख आपली मराठी विषयाची टीचर केटेक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सुलभ भारती या मराठीच्या पुस्तकात एका लहान मुलीची, म्हणजे ती तुमच्या एवढीच मुलगी आहे, तिची धाडशी वृत्ती, तिने आपल्या हिमतीने धाडसाने काय केले याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आपला पाठ क्रमांक आहे 8, कुंदाचे साहस. या लहान मुलीचे नाव काय आहे तर कुंदा हे त्या लहान मुलीचे नाव आहे. तिचे साहस, तिने केलेली धाडसी वृत्ती हे आपण या पाठात थोडक्यात पाहणार आहोत. आपल्या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याचा थोडक्यात परिचय करून घेऊया. म्हणजे कुंदाचे साहस या पाठामध्ये लेखकाने सांगितलेले आहे की कुंदा नावाची एक लहानशी काय आहे, मुलगी आहे आणि तिला रविवारी सुट्टी होती शाळेला. त्यामुळे ती आणि तिच्या सर्व मैत्रिणी नदीकाठी खेळायला गेल्या आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र वातावरण कसे होते, हिरवेगार होते आणि गावामधील सोना नावाची एक काय होती, नदी होती आणि तिलासुद्धा खूप पाणी आलेले होते. नदीच्या बाजूला शेतामध्ये काही लोक काम करत होते आणि कुंदा व तिच्या मैत्रिणी जेव्हा नदीकाठी खेळायला गेल्या होत्या तेव्हा त्यामधील एक लहान रजिया नावाची मुलगी खेळता खेळता पाण्यामध्ये पडली आणि तिला कुंदाने कसे वाचविले, तिला पाण्याबाहेर कसे काढले याचे थोडक्यात वर्णन आपल्या कुंदाचे साहस या पाठामध्ये सांगितलेले आहे. चला तर मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. पान क्रमांक 18, पाठ क्रमांक 8. पाठाचे नाव काय आहे? पाठाचे नाव आहे कुंदाचे साहस. चला तर मुलांनो, परिच्छेद पहिला याचे वाचन आणि स्पष्टीकरण पाहूया. परिच्छेद पहिला. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवेगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. म्हणजे मुलांनो, इथं लेखकाला सांगायचे आहे की पावसाळ्याचे दिवस होते. आत्तासुद्धा पावसाळ्याचे दिवस आहेत की नाही मुलांनो? सर्वीकडं कसं हिरवगार वातावरण झालेले आहे आणि वातावरणसुद्धा प्रसन्न आहे. वातावरण म्हणजे आजूबाजूचा परिसर, सर्वत्र म्हणजे सर्व आणि प्रसन्न म्हणजे आनंदी. तर मुलांनो, तर लेखकाला सांगायचे आहे की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडे, शेती सर्वच हिरवगार झालेली होती आणि सर्वत्र प्रसन्न असे वातावरण होते. म्हणजे आजूबाजूचा परिसर हा खूप प्रसन्न होता आणि त्या गावामध्ये सोना नावाची एक नदी आहे. त्या नदीचे नाव काय आहे? सोना आहे आणि त्या नदीला खूप पाणी आले होते. कशामुळे पाणी आले होते तर पावसाचे दिवस असल्यामुळे त्या नदीला खूप पाणी आले होते आणि पावसामुळेच नदीचा प्रवाह वाढत होता. म्हणजे पाऊस पडत असल्यामुळे पाणी वाढत होते आणि त्या नदीचा प्रवाहसुद्धा वाढत होता. कारण पावसाचे पाणी हे जमा होऊन कुठे येतं? नदीला मिळते. त्यामुळे नदीचे पाणी वाढत होते. त्यामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. प्रवाह म्हणजे जे वाहते पाणी असते त्याला प्रवाह असे म्हणतात. म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार वातावरण होते. झाडे झुडपे सगळे हिरवं होती आणि नदीला खूप पाणी आलेले होते. नदीच्या पाण्याचा प्रवाह म्हणजे जे वाहतं पाणी असतं त्यालासुद्धा वाढ होते. हा परिचय पुढला. आज रविवार.
कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. म्हणजे आता इथं लेखकांना सांगायचे आहे की आज काय आहे, रविवार आहे. जे मुलांनो, आज सोमवार आहे, आज आपला मराठीचा तास आहे. तर काल काय होता, रविवार होता आणि आपल्या तासाला पण सुट्टी होती, बरोबर आहे की नाही. म्हणजेच इथं कुंदाच्या शाळेला सुद्धा काय होती, सुट्टी होती. कशामुळे सुट्टी होती, कारण रविवार होता, त्यामुळे कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. आणि सुट्टी असल्यामुळे कुंदा व तिच्या मैत्रिणी सर्वच नदीच्या काठावरती खेळायला गेल्या होत्या. तुम्ही पण जाता की नाही खेळायला, सुट्टी असल्यावरती सगळे मित्रमैत्रिणी भेटून सगळे खेळ खेळत असता. तसेच कुंदा आणि तिच्या मैत्रिणी खेळायला गेल्या. कुठे खेळायला गेल्या त्या, तर नदीच्या काठावर. कारण कुंदा कुठे राहत होती, गावामध्ये राहत होती. आणि गावामध्ये सोना नावाची काय होती, एक नदी होती. तर कुंदा व तिच्या सर्व मैत्रिणी नदीच्या काठावरती खेळायला गेल्या. काठ म्हणजे किनारा. आणि कुंदा ही वयाच्या 8व्याच वर्षी पोहायला शिकली होती. कुंदा कितव्या वर्षी पोहायला शिकली होती, 8व्याच वर्षी पोहायला शिकली होती. म्हणजे खूप लहान असतानाच कुंदा पोहायला शिकली होती, तिला पोहता येत होते. आणि पाहता पाहता म्हणजेच तिने पोहण्याचा सराव करून पट्टीची जलतरणपटू बनली होती. म्हणजे खूप चांगली जलतरण म्हणजे पोहणारी, पट्टू म्हणजे एकदम त्याच्यात पटाईत झाली होती. पट्टीची म्हणजे तरबेज, एकदम पोहण्यात ती पटाईत झाली होती. म्हणजे तिला खूप चांगलं पोहता येत होतं. आणि नदीकाठच्या निंबाच्या झाडाखाली त्या सर्व मैत्रिणी हसत बागडत म्हणजे खेळत, उड्या मारत होत्या. झाड कुठे होते, नदीच्या काठावरती. म्हणजे नदी किनारी कडुनिंबाचं झाड होतं. कडुनिंबाचं म्हणजे काय रे मुलांनो, तर एक लिंबाचा प्रकार आहे तो. आणि त्या झाडाखाली सर्व मैत्रिणी काय करत होत्या, हसत होत्या, बागडत होत्या, उड्या मारत होत्या, खेळत होत्या. आता त्या सर्व मुलींमध्ये फक्त पोहता कोणाला येत होतं, तर कुंदाला येत होतं. आणि ती पण खूप छान प्रकारे पोहत होती. आता नदीच्या आजूबाजूला शेती होती. शेती म्हणजे माहिती आहे ना मुलांनो. तर त्या शेतामध्ये शेतकरी आणि काही बायका म्हणजे बाई माणूस, ते काय करत होत्या, कामात मग्न होत्या म्हणजे दंग होते, आपल्या कामात ते व्यस्त होते. शेतामधील काम करण्यामध्ये ते काय होते, व्यस्त होते. मुलांना तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे बघा, शेतकरी कसे काम करत आहेत की नाही. तर सर्व अशी आपल्या कामामध्ये काय होती, व्यस्त होती. कारण पावसाळ्याचे दिवस होते, शेतामध्ये पाणी होते, त्यामुळे शेतकरी आणि काही बायका काय करत होत्या, आपल्या कामामध्ये त्या मग्न होते. आजूबाजूला काय चालले हे त्यांना माहिती होतं का, नाही, कारण ते आपल्या शेतातील कामामध्ये काय होते, व्यस्त होते. त्यामुळे ते आजूबाजूला काय चाललेले आहे, मुली कुठं खेळत आहेत हे त्यांनी पाहिले नव्हते. म्हणजेच इथे लेखक सांगत आहेत की रविवारची सुट्टी होती. कुंदा आणि तिच्या सर्व मैत्रिणी नदीच्या काठी कडुनिंबाच्या झाडाखाली खेळण्यासाठी गेल्या होत्या. आणि त्या खूप साऱ्या मैत्रिणी मिळून हसत बागडत उड्या मारत त्या कडुनिंबाच्या झाडाखाली त्या आपले खेळत होत्या. आणि आजूबाजूच्या शेतामध्ये शेतकरी काय करत होते, आपले काम करत होते. आता पुढील परिच्छेदामध्ये काय झालं पाहूया. खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या
ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली. कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबरच ती धावतच नदीकिनारे पोचली. म्हणजे जेव्हा रजिया नीला हे खेळता खेळता, या दोन कोण आहेत? ह्या मुली आहेत. जेव्हा कुंदा तिच्या मैत्रिणी निंबाच्या झाडाखाली खेळत होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर काही 2 लहान मुली पण आल्या होत्या. त्यांचं नाव काय होतं? रजिया व नीला. लहानग्या म्हणजे लहान छोट्या मुली होत्या आणि त्या खेळता खेळत्या आपल्या बहिणींचा हात सोडून कधी नदीच्या काठावरती, नदीच्या किनाऱ्यावरती गेल्या हे कोणालाच कळले नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. दंग म्हणजे मंग होत्या, आपल्या त्या व्यस्त होत्या आपल्या खेळामध्ये. आणि या 2 लहान मुली नदीच्या किनारी केव्हा गेल्या हे कोणालाच कळले नाही. एवढ्यात नीला नावाची मुलगी मोठमोठ्याने रडू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली, आवाज करू लागली आणि ती म्हणू लागली की पळा पळा, धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली. म्हणजे जेव्हा नीला आणि रजिया नदीकाठी गेले तेव्हा रजियाचा पाय घसरून ती कुठे पडली? नदीमध्ये पडली. आणि या दोघींकडे कोणाचे लक्ष होतं का? नव्हतं. जे ते आपल्या कामामध्ये, खेळण्यामध्ये व्यस्त होते. तेव्हा तिच्याबरोबर जी नीला नावाची लहान मुलगी होती तिने काय केले तर रडायला सुरुवात केली, मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली आणि सर्वांना तिने गोळा करण्यास सुरुवात केली की पळा पळा, धावा, लवकर या, रजिया पाण्यामध्ये पडली. रजिया नावाची एक लहान मुलगी होती, ती कुठे पडली तर नदीमध्ये पडली. कुणीतरी वाचवा हो, असं ती जोरजोरात काय करू लागली? ओरडू लागली, रडू लागली. आणि ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबरच ती धावतच नदीकिनारे पोचली. म्हणजे जेव्हा कुंदाच्या कानावरती असा आवाज आला की लवकर पळा, धावा, लवकर या, कुंदा पाण्यामध्ये पडली, रजिया पाण्यामध्ये पडली आहे, तिला वाचवण्यासाठी कुणीतरी या, असं जेव्हा कुंदाच्या कानावरती आवाज गेला तेव्हा कुंदा पळत पळत नदीकिनारे पोचली. का पोचली असेल रे ती? कारण कुंदाला पोहता येत होते. ती खूप छान पोहत होती. त्यामुळे जेव्हा तिच्या कानावरती असा आवाज पडला की धावा, लवकर या, रजिया पाण्यामध्ये पडली आहे, असं जेव्हा तिच्या कानावरती शब्द पडले तेव्हा ती पळत पळत येऊन नदीकिनारे पोचली. परिच्छेद पुढचा. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गळका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. म्हणजे जेव्हा नीला नावाची, मुलांनो तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील या पान नंबर 18 या पानावरती असा फोटो दाखवला आहे पहा. त्यामध्ये दिसत आहे की 2 मुली काय आहेत? पाण्यामध्ये पडलेल्या आहेत. तर ती एक रजिया नावाची लहान मुलगी आहे, ती पाण्यामध्ये पडली आहे आणि तिला कोण वाचवत आहे? तर रजिया नावाची एक मुलगी तिला वाचवत आहे. जेव्हा नीलाचा आवाज ऐकला, ती जोरजोरात रडत होती, ओरडत होती, तेव्हा कुंदा पळत पळत कुठे आली? नदी किनारे आली. आणि आजूबाजूच्या शेतामध्ये जी शेतकरी काम करत होते, जे बायका काम करत होत्या, ते सुद्धा काय आले? पळत तिथं आले. धावून तिथं सर्वजण गोळा झाले. मुलींचा सुद्धा गळका वाढला होता. गळका म्हणजे गोंधळ. आणि कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. क्षणभर म्हणजे एक थोडा वेळ. म्हणजे कुंदा पळत पळत आली आणि त्या काठावरती ती 2 मिनिट काय झाली? उभी राहिली. तिने पाहिले की नक्की कुंदा कुठे आहे, ती कशी पडली आहे, ती काय करत आहे. आणि रजिया पाण्यात गटांगळ्या खात होती. गटांगळ्या म्हणजे पाण्याच्या प्रवाहावरती खाली वरती होणे, पाण्यात आतमध्ये बुडणे आणि
परत बाहेर निघणे, याला काय म्हणतात? गटांगळ्या म्हणतात. ती रजिया पाण्यामध्ये गटांगळ्या खात होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत ती चालली होती. आता पावसाळ्याचे दिवस होते. नदीच्या पाण्याला सुद्धा काय आलेला होता? पूर आला होता. खूप सारे नदीमध्ये पाणी होते आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा रजिया पडली तर पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ती काय होत होती? त्या पाण्याबरोबर गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. हे सर्व कुंदाने आपल्या डोळ्याने क्षणभर पाहिले की नक्की प्रकार काय आहे. म्हणजे मुलांनो, रविवारची सुट्टी असल्यामुळे कुंदा तिच्या सर्व मैत्रिणी खेळायला नदीकिनारी गेले. नदीकिनारी एक झाड होतं आणि त्या झाडाखाली सर्व मैत्रिणी आपल्या खेळ खेळत होत्या. पण त्यांच्याबरोबर या जो 2 लहान मुली आहेत त्या गेल्या आणि त्यामधील एका मुलीचा काय झाला? पाय घसरला आणि ती नदीमध्ये पडली आणि नदीच्या प्रवाहाबरोबर ती काय होत होती? वाहत पुढे चाललेली होती. मुलांनो, आजच्या तासाला आपण या पाठाचा एवढाच अभ्यास करूया. पुढील अभ्यास उद्याच्या तासाला पाहूया. या पाठाचे तुम्ही घरी वाचन करा. दिलेले प्रश्न उत्तरे लिहून घ्या आणि जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारा. धन्यवाद.